नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेक्कन आयएसमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आपण मागच्या लेक्चरमध्ये सिलेबस आणि क्वेश्चन पेपर यांचं महत्त्व बघितलं. आपण सगळ्या सिलेबस डिस्कस केला की आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे, आपला अप्रोच कसा असेल, आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड कसं जायचं, आपण कसे क्वेश्चन पाहू त्याप्रमाणे आपण आपला कृषीमधला आपण सुरुवात करताना घटक घेतो. पर्याय दुसरा घटक 3.2 मृदेतला आपण पहिल्यांदा बघू. मृदा निर्मिती करणारे खडक आणि खनिजे. मृदेचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना माहीत असेलच की मृदेचं पीक उत्पादनामध्ये मृदा किती उपजाऊ आहे, मृदेचा pH किती चांगला आहे, म्हणजे मृदेमध्ये किती प्रमाणात साल्ट्स आहेत, किती प्रमाणात क्षार आहेत, मृदेमध्ये हवेची पोकळी कशी आहे, मृदेचं पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी आहे, मृदेमध्ये पाण्याचा निचरा कसा होतो, मृदेचे भौतिक गुणधर्म कसे आहेत, मृदेचे रासायनिक गुणधर्म कसे आहेत, मृदेचे जैविक गुणधर्म कसे आहेत, हे सगळं आपण अभ्यासणार आहोत आपल्या मृदा या घटकामध्ये. त्यामध्ये पहिला घटक आपण सुरुवातीपासून बघू. मृदा जन्म कशी घेते, मृदा तयार कशी होते. तर सुरुवात करताना आपण मृदेची निर्मिती होताना त्यामध्ये कोणते कोणते घटक कारणीभूत आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक की खडक आणि खनिजे. यामध्ये कोणते खडक आणि कोणते खनिजे महत्त्वाचा भाग घेतात ते आपण पाहणार आहोत. तर मृदा निर्मिती होताना महत्त्वाच्या खडकांचे 3 प्रकार आहेत, जे आपण भूगोलामध्ये पण अभ्यासले असतील. खडकांचे 3 प्रकार आहेत. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतील अग्नीज, सगळ्यात पहिल्यांदा अग्नीज खडक जे लावापासून तयार झालेले असेल. त्यानंतर येतील गाळाचे खडक आणि तिसरे येतील रूपांतरित खडक. आपण ज्यावेळी नोट्स बघू तर नोट्समध्ये आपण इंग्लिशमध्ये तर बघूच, पण त्यासोबतच आपण मराठीसुद्धा त्याला पर्यायी शब्द प्रत्येक वेळी अभ्यासणार आहोत. तर बऱ्याचदा काय होतं, आयोग क्ले मृदा आहे त्याला चिकणमाती म्हणतो, सीटला सुद्धा तो पोयटाच म्हणतो आणि लोमला सुद्धा तो लोम म्हणतो किंवा कधी कधी पोयटा म्हणतो. त्यामुळं आपण इंग्लिशमधले शब्दसुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. जसं की अग्नीजला म्हटलं जातं इग्निशियस रॉक, गाळाची दगडला म्हटलं जातं सेडिमेंटरी रॉक आणि रूपांतरितला म्हटलं जातं मेटामॉर्फिक रॉक. तर प्रत्येक खडकाचं कशी निर्मिती होते, याच्यामध्ये कोणते खडक येतात, त्याच्या प्रॉपर्टीज काय असतील हे सुद्धा आपण पाहणार आहोत. इग्नियस, सेडिमेंटरी आणि मेटामॉर्फिक. अग्नीज, गाळाचे आणि रूपांतरित. सगळ्यात पहिल्यांदा जो आपण अभ्यासू अग्नीज खडक. अग्नीज खडक म्हणजे ज्याचा आपला जो डेक्कनचा पूर्ण ट्रॅप आहे, पूर्ण जो दक्कनचं पठार आहे, म्हणजे सह्याद्रीपासून जे पूर्ण खाली पसरत झालेलं आहे, तर हे पूर्ण अग्नीज खडकांपासून तयार झालेलं आहे. याच्यामध्ये जो खडक आहे हा अग्नीज खडक आहे. अग्नीज म्हणजे जो आपला लावा असेल, हा लावा बाहेर पडल्यानंतर तो पसरत जातो आणि तो थंड झाल्यानंतर जो खडक तयार होतो त्याला आपण म्हणतो अग्नीज खडक. या प्रकारच्या खडकाला अग्नीज किंवा आपण इग्निशियस रॉक म्हणतो. इग्निश याचा अर्थ आग, आगपासून शब्द तयार झाला, इग्निशपासून तयार झाला इग्निशियस. तर जो लाव्हापासून, आता याच्यामध्ये पण एक महत्त्वाची कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. ज्यावेळी हा लावा भूगर्भात असतो, भूगर्भामध्ये ज्यावेळी लाव्हा असेल त्यावेळी त्याला आपण म्हणू, हा जो लावा आहे हा ज्यावेळी भूगर्भामध्ये असेल त्यावेळी त्याला म्हटलं जातं मॅग्मा. ज्यावेळी तो या आपल्या व्होल्कॅनोमधून बाहेर येईल त्यावेळी त्याला म्हटलं जातं लावा. ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे, कारण जॉग्राफीला सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ज्यावेळी भूगर्भाच्या आत हा शिलारस असेल त्यावेळी त्याला म्हटलं जातं मॅग्मा, आणि ज्यावेळी तो बाहेर येईल त्यावेळी त्याचा तयार होतो लाव्हारस. त्यामुळं अग्निजन्य खडक तयार होताना सुद्धा ज्यावेळी मॅग्मापासून खडक तयार होईल त्याला म्हटलं जाईल, तो आत असल्यामुळं त्याला म्हटलं जाईल अंतनिर्मित खडक, आणि ज्यावेळी तो बाहेर येईल, तो लावा या स्वरूपात बाहेर येईल त्यावेळी त्याला म्हटलं जाईल बाह्यनिर्मित खडक. म्हणजेच इथं बघू शकता तुम्ही,
ज्यावेळी हे भूपृष्ठ आहे, हा जो आतला असेल याला आपण मगाशी काय म्हटलं, मॅग्मा, आणि जो बाहेर आलेला आहे याला आपण म्हटलं लावा. ज्यावेळी मॅग्मा थंड होईल आणि मॅग्मा आतल्या आत, जे आपण पाहताय मॅग्मा आतल्या आत जेव्हा थंड होऊन खडक तयार करेल त्याला आपण म्हणणार आहे इंट्रुझिव्ह किंवा अंतनिर्मित. आणि ज्यावेळी हा मॅग्मा बाहेर येईल लाव्हाच्या स्वरूपात, हा लाव्हा ज्यावेळी थंड होईल, लाव्हापासून जो दगड तयार होईल त्याला आपण म्हणतो एक्सटेन्सिव्ह म्हणजेच बाह्यनिर्मित खडक. आणि जी आपली मृदा तयार होते यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य करतो हा एक्सटेन्सिव्ह म्हणजे बाह्यनिर्मित खडक. जो आपण बघतो बाहेर, जसं आपलं बेसाल्ट आहे, जो आपला काळा दगड दिसतो, पाषाण, ज्याला आपण काळा पाषाण म्हणतो, तो जो पाषाण असतो तो असतो एक्सट्रुझिव्ह रॉक म्हणजेच बाह्यनिर्मित खडक, जो लाव्हापासून तयार होतो. आणि जो जमिनीच्या आतल्या आत थंड होतो त्याला म्हणतात इंट्रुझिव्ह रॉक किंवा अंतनिर्मित खडक. जर याची उदाहरणं जर बघितली तर अंतर्निर्मित खडकामध्ये आपली उदाहरणं काय आहेत, गॅब्रो आणि डिओराइट ही अंतर्निर्मित खडकाची उदाहरणं आहेत. तुम्ही ज्यावेळी आता तुम्ही हे करत असाल त्यावेळी तुम्ही जर सायमल्टेनियसली हे पॉईंट्स बरोबर जर तुम्ही माहिती लिहून घेतली तरी तुम्हाला फायदा होईल. तुम्ही जर तुमची स्वतःची सुद्धा त्याबरोबर नोट्स तयार होईल. तर आपण बघतो इंट्रुझिव्ह म्हणजे आतमध्ये थंड होतात, एक्सट्रुझिव्ह बाहेर थंड होतात. याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळी इंट्रुझिव्ह रॉक कमी वेळ थंड होतील, हे जे कमी वेळ लागेल जरा इंट्रुझिव्ह म्हटलं जाईल, पण तर त्याला जर जास्त वेळ लागत असेल थंड व्हायला तर त्याला एक टर्म वापरली जाते प्लुटॉनिक. प्लुटॉनिक हा शब्द ज्यावेळी वेळ अधिक त्यावेळी प्लुटॉनिक म्हटलं जाईल, ज्यावेळी वेळ कमी लागेल त्याला अंतनिर्मित किंवा इंट्रुझिव्ह म्हटलं जाईल. या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. याच्यावर तुम्हाला जर कन्सेप्च्युअल प्रश्न येतो तर फक्त एवढं लक्ष ठेवा, आतमध्ये असताना त्याला मॅग्मा म्हणतात, बाहेर आल्यावर लाव्हा म्हणतात. लाव्हापासून एक्सट्रुझिव्ह तयार होतो, मॅग्मापासून इंट्रुझिव्ह तयार होतो. इंट्रुझिव्हला कम्पॅरेटिव्हली वेळ कमी लागतो, जर त्याला थंड व्हायला वेळ जास्त लागला तर त्याला म्हणायचं प्लुटॉनिक. हे प्रकार कशाचे आहेत तर अग्निजन्य खडकाचे आहेत. अग्निजन्य खडकाची उदाहरणं बघितली तर कोणती कोणती आहेत, बेसाल्ट आहे, ग्रॅनाईट आहे, ऑस्बिडियन आहे, किंवा गॅब्रो असेल, डिओराइट असेल, ही सगळी अग्निजन्य खडकाची उदाहरणं आहेत. एक्सट्रुझिव्हमध्ये बेसाल्ट किंवा अँडेसाईट ही उदाहरणं आहेत एक्सट्रुझिव्हची म्हणजेच बाह्यनिर्मित खडकाची. आणि अंतर्निर्मित खडकाची ग्रॅनाईट किंवा जे आपण बघितलं डिओराइट ही अंतर्निर्मित खडकाची उदाहरणं आहेत. आता ज्यावेळी आपण इग्नेस रॉक म्हणतो तर कोणत्या कोणत्या प्रकारचे इग्नेस रॉक आपल्याला बघायला मिळतात तर अँडेसाईट, बेसाल्ट, डिओराइट, गॅब्रो, ग्रॅनाईट, ऑब्सिडियन, पेग्मटाईट, पिरिडॉइट, त्यानंतर प्युमाइस, रायोलाइट, स्कोरिया आणि टफ ह्या प्रकारचे वेगवेगळे खडक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना आपण काय म्हणू शकतो, इग्नियस रॉक किंवा अग्निजन्य खडक. यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तो आहे गाळाचे खडक. गाळाचे खडक तयार होताना कसे होतात, वेगवेगळे छोटे 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 सेडिमेंट्स, गाळ किंवा तुकडे एकत्र येतात आणि ते एकत्र आल्यानंतर जो खडक तयार होतो त्याला म्हटलं जातं गाळाचे खडक किंवा सेडिमेंटरी रॉक्स. यासाठी महत्त्वाचं काय आहे की वेगवेगळे जे सेडिमेंट्स आहेत हे एकत्र आले पाहिजेत. हे सेडिमेंट्स एकत्र आल्यानंतर ते जेव्हा एकत्र येतील त्यापासून त्या गाळापासून जी निर्मिती होईल त्याला आपण म्हणू सेडिमेंटरी रॉक्स. हे स्टेप्स आहेत. म्हणजे ज्यावेळी आपण यामध्ये पुढे जेव्हा रॉक सायकल बघू की त्यामध्ये बघू आपण की इग्नियस रॉक सेडिमेंटरी रॉक कसा बनू शकतो, सेडिमेंटरी रॉक इग्नियस कसा होऊ शकतो किंवा मेटामॉर्फिक कसा होऊ शकतो, सेडिमेंटरीचं मेटामॉर्फोसिस कसं होईल, त्याचं मेटामॉर्फिक रॉक कसं होईल. तर यामध्येच हे स्टेप पाहताना महत्त्वाचं पहिला झाला अग्निज, हा झाला सेडिमेंटरी म्हणजेच गाळाचा छोट्या छोट्या तुकड्यांपासून तयार झालेला म्हणजेच सेडिमेंटरी रॉक. सेडिमेंटरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, ज्यावेळेला सेडिमेंटरी तयार होईल तर प्रचंड दाब असेल त्याच्यावर, प्रचंड दाबामुळं याच्यामध्ये फोर्स तयार होऊन हे एकमेकाला चिकटून राहतील आणि वर्षानुवर्षे त्या दाबाखाली राहिल्यामुळंच या प्रकारची सेडिमेंटरी रॉक तयार होतील. यामध्ये उदाहरणं काय काय त्याची, चून खडक असेल, इथं बघू आपण शेल, लाईमस्टोन, चॉक, सँडस्टोन. सँडस्टोन म्हणजे वालुकामय जो खडक आहे, डोलोमाइट असेल, अँथ्रेसाईट असेल, हे सगळी कशाचे उदाहरणं आहेत तर
आपला जो गाळयुक्त गाळाचा जो दगड आहे त्याला आपण म्हटलो आहे सेडिमेंटरी रॉक. त्यात परत शेल असेल, शेलचंच पुढं मॉर्फोसिस तयार होऊन त्याचं होणार स्लेट. तर हे गाळाच्या दगडाची उदाहरणं आहेत. यानंतर जो पुढचा दगड येतो तो आहे मेटामॉर्फिक रॉक. प्रचंड तापमान आणि प्रचंड दाब ह्यामुळं ज्यावेळी सँडस्टोन किंवा चुनखडी, ग्रॅनाइट यांचं रूपांतर पुढं ज्यामध्ये होतं त्याला म्हटलं जातं मेटामॉर्फिक रॉक. तर मेटामॉर्फिक रॉकसाठी दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक प्रचंड तापमान असावं आणि प्रचंड दाब असावा. ह्या दोन गोष्टींमुळं मेटामॉर्फिक रॉक जो भूअंतर्गत तयार होत असतो. ह्या दोन गोष्टींमुळे हे वेगवेगळे खडक तयार होतात. तर जसं की स्लेट आहे, मार्बल आहे, समजा आपलं ग्रॅनाइट आहे. ग्रॅनाइटवर जर प्रचंड दाब आणि प्रचंड तापमान मिळालं तर त्याचं जे कन्व्हर्जन आहे तर हे नेईसमध्ये होत असतं. किंवा शेलला जर प्रचंड दाब आणि प्रचंड तापमान असेल तर त्याचं परिवर्तन होईल स्लेटमध्ये. किंवा चुनखडीला जर प्रचंड दाब आणि प्रचंड तापमान असेल तर त्याचं मार्बलमध्ये म्हणजेच संगमरवरमध्ये कन्व्हर्जन होईल. हीच उदाहरणं आहेत. क्वार्ट्जपासून क्वार्ट्जाईट तयार होईल, शिस्ट असेल किंवा सर्पेंटिनाइट हे जे आहेत हे सगळे उदाहरणं कशी आहेत मेटामॉर्फिक रॉक. आता आपण 3 हे बघितले, इग्नियस रॉक, मेटामॉर्फिक रॉक आणि सेडिमेंटरी रॉक. आता त्यांचं एक रॉक सायकल चालतं. ते आपण रॉक सायकल बघू कसं असतं, म्हणजे कोणता दगड कसा ट्रान्सफर होऊ शकतो. जसं की समजा आपल्याला अग्निश खडक तयार व्हायचं आहे. हा अग्निज, हा रूपांतरित आणि हा गाळाचा. ज्यावेळी खडक तयार होतील, अग्निश तयार होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, अग्निश खडक तयार व्हायला त्याच्यासाठी आपल्याकडे मॅग्मा असला पाहिजे आधी. ज्यावेळी मॅग्मा थंड होईल आणि त्याचं क्रिस्टल्स तयार होतील, थंड मॅग्मात ज्यावेळी क्रिस्टल्स तयार करेल तर त्याच्यापासून तयार होईल अग्निजन्य खडक किंवा अग्निज खडक. ज्यावेळी हा मॅग्मा तयार व्हायचा, तर हा मॅग्मा तयार होताना कुठून होईल, जे रूपांतरित खडक आहे याचा जर मेल्टिंग झालं, हा जर विरघळला प्रचंड तापमानामुळं तर त्याचा मॅग्मा तयार होईल. या मॅग्मामधूनच निर्मिती होईल अग्निजन्य खडकाची. किंवा जो सेडिमेंटरी रॉक आहे याचं जरी मेल्टिंग झालं तर याच्यापासून तयार होईल मॅग्मा आणि मॅग्माचं कन्व्हर्जन होईल इग्नियस रॉकमध्ये. जर तुम्हाला इग्नियस रॉक तयार व्हायचा असेल, जर तुम्हाला अग्निजन्य खडक पाहिजे असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्याकडं हा मॅग्मा तयार झाला पाहिजे. आणि मॅग्मा कशाने तयार होईल, प्रचंड तापमान जर मेटामॉर्फिक रॉक किंवा सेडिमेंटरी रॉकला मिळालं तर त्यापासून मॅग्मा तयार होईल आणि त्याच्यापासूनच तयार होईल अग्निज खडक. पुढं ज्यावेळी आपल्याला सेडिमेंटरी रॉक तयार व्हायचं आहे, ज्यावेळी इथं गाळाचा दगड तयार व्हायचा आहे, तर त्यावेळी जसं इथं मॅग्मा गरजेचं आहे तसं इथं गरजेचं आहेत सेडिमेंट्स, म्हणजेच गाळ किंवा तुकडे. गाळ किंवा तुकडे जर नसतील तर तुम्ही सेडिमेंटरी रॉक तयार होऊ शकत नाही. त्यामुळं सेडिमेंट्स तयार होतील, गाळ तयार होतील. त्या गाळापासून ते प्रचंड दाबामुळं त्यात डिपॉझिशन आणि लिथिफिकेशन होईल आणि त्याच्यापासून तयार होईल सेडिमेंटरी रॉक्स. आता हे सेडिमेंट्स तयार होताना काय होईल, समजा हा इग्नियस रॉक आहे आपल्याकडं, तर इग्नियस रॉकवर त्याचं वेदरिंग होईल, म्हणजे त्याचं झीज होईल, त्याच्यावर वातावरणाचा परिणाम होईल आणि त्याचं वेदरिंग आणि इरोजन होईल. त्याच्यापासून त्याचं झीज होऊन त्याचे छोटे छोटे तुकडे होतील आणि त्यांच्यावर पूर्ण लिथिफिकेशन म्हणजे दाबाचा परिणाम होईल, डिपॉझिशन होऊन त्याचं तयार होईल सेडिमेंटरी रॉक्स. किंवा हे मेटामॉर्फिक रॉक आहेत, यांचंसुद्धा वेदरिंग आणि इरोजन होऊन सेडिमेंट्स तयार होतील आणि या सेडिमेंट्सपासून पुन्हा तयार होईल आपला सेडिमेंट रॉक. तुम्ही आपल्या नोट्समध्ये डायग्राम बघू शकता. जर कुणी 12वीची आपली जॉग्राफीची एनसीडी बघितली असेल 11-12 तर त्याच्यामध्ये हे छान छोट्याशा डायग्राममध्ये एक्सप्लेन केलं आहे. असंच त्याप्रमाणे जसं मॅग्मापासून इग्नियस, सेडिमेंटपासून मेटामॉर्फिक, आणि जर या सर्वाला हाय प्रेशर जर दिलं आणि हीट दिली, स्ट्रेस दिला, तर त्याच्यापासून तयार होईल मेटामॉर्फिक रॉक. मेटामॉर्फिक रॉक तयार व्हायला आता 3 गोष्टी आपण जर लक्षात ठेवल्या की इग्नियस रॉक तयार होण्यासाठी महत्त्वाचं आहे मॅग्मा, सेडिमेंटरी रॉक तयार होण्यासाठी महत्त्वाचे सेडिमेंट्स, आणि मेटामॉर्फिक रॉक तयार होण्यासाठी महत्त्वाचं आहे हीट,
प्रेशर आणि स्ट्रेस म्हणजे प्रचंड दाब हवा आणि प्रचंड तापमान हवं, त्यातनं तयार होईल मेटॅमॉर्फिक रॉक. पुन्हा यांचं जर मेटॅमॉर्फिक किंवा सेडिमेंटरीचं मेल्टिंग झालं तर त्याच्यापासून तयार होईल आपला इग्नियस रॉक. इग्नियसचं पुन्हा जर सेडिमेंट झालं किंवा मेटॅमॉर्फिकचे सेडिमेंट झालं त्याच्यापासून होईल सेडिमेंटरी. आणि या दोघांवर जर प्रेशर आणि याचा परिणाम झाला तर त्यापासून तयार होईल मेटॅमॉर्फिक रॉक. हे दगडांचे प्रकार यासाठी महत्त्वाचे आहेत की ज्या प्रकारचा दगड असेल तशा त्याच्या प्रॉपर्टीज असतील आणि ज्या प्रकारे दगडाच्या प्रॉपर्टीज असतील त्याप्रमाणे त्यामध्ये उपलब्ध असणारे जे अन्नद्रव्य आहेत किंवा जे त्याचे गुणधर्म आहेत ते सगळे गुणधर्म त्यावर डिपेंड असतील. त्यामुळे हे महत्त्वाचे 3 प्रकार तुम्ही अभ्यासायला पाहिजेत. यानंतर आपण बघू pH. खडकांचा pH कसा असतो. आता pH म्हणजे काय. pHला म्हटलं जातं सामू. कुणाचं जर याच्यामध्ये आपण 10वीपर्यंत आपण जर मराठीमध्ये शिक्षण घेतलं यामध्ये pHला म्हटलं असेल सामू. सामूची रेंज काय असते म्हणजे pHची रेंज काय असते 0 ते 14. याची रेंज असते 0 ते 14. शक्यतो 0 लिहित नाही, ते 1 पासूनच सुरू करतात. 1 ते 14 पर्यंत हा pH असतो. म्हणजे याचा हा जर सगळ्यात कमी असेल, हा सगळ्यात जास्त असेल तर याचा मध्यभाग किती असेल तर 7 हाचा मध्यभाग आहे जो असतो न्यूट्रल pH. 7 असतो न्यूट्रल pH. आपल्याला ज्यावेळी सॉईलच्या प्रॉपर्टीज अभ्यासायचे आहेत त्यावेळी आपण हे pH सुद्धा अभ्यासणार आहोत. त्याच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये त्याच्या रासायनिक गुणधर्मामध्ये आपण pH सुद्धा अभ्यासणार. आपण आता काय बघतो तर दगड. यामध्ये दगडांमध्ये सुद्धा 3 प्रकार असतात. एक असतात ॲसिड रॉक्स, एक असतात बेसिक रॉक्स आणि तिसरे असतात इंटरमिडिएट रॉक्स. ॲसिड रॉक्स, बेसिक रॉक्स आणि इंटरमिडिएट. आम्लारी आणि इंटरमिडिएट असे 3 प्रकार असतात. तर हे प्रकार कशावर पडतात तर त्यांच्या pH प्रमाणे याचे प्रकार पडतात. ॲसिड रॉक्सचा pH जो असतो किंवा सामू जो असतो हा कमी असतो. बेसिक रॉकचा जो सामू आहे हा जास्त असतो. इंटरमिडिएटचा जवळपास न्यूट्रलच्या आसपास असतो. तर सामू जास्त का असतो याच्यामध्ये जी सिलिका असते, सिलिकाचं प्रमाण जर जास्त झालं तर त्याचा सामू जास्त असेल. म्हणजे जर याचं सिलिकाचं प्रमाण 65 ते 70% असेल, 65 ते 70% जर सिलिका असेल तर सिलिकाप्रमाणे याचा हे होईल 65 ते 70. जर सिलिका जास्त तर सिलिकाप्रमाणे हा होईल ॲसिड रॉक. आणि जर सिलिकाचं प्रमाण कमी असेल, सिलिका जर आपली असेल 40 ते 55% तर 40 ते 55% हा होईल बेसिक रॉक. हे आयोगानं सेम ह्याच घटकावर प्रश्न विचारला आहे. जर 65%पेक्षा जास्त सिलिका असेल तर तो कोणत्या प्रकारचा दगड असेल. आयोगानं माझ्यामध्ये 2012ला 2012ला याच्यावर प्रश्न विचारला की 65%पेक्षा जास्त सिलिकाचे प्रमाण असणारा दगड कोणता, तर हा आहे ॲसिडिक रॉक्स. 40 ते 55 जर असेल तर त्याला आपण म्हणू बेसिक रॉक. आणि ज्यावेळी हेच प्रमाण 55 ते 65 असेल, बघा म्हणजे ह्या दोन्हीच्या मध्ये असेल तर त्याला आपण म्हणू इंटरमिडिएट रॉक. बेसिक 40 ते 55, ॲसिड 65 ते 70. ॲसिड म्हटलं तर pH असेल कमी, बेसिकचा pH असेल जास्त. ॲसिडपासून कोणत्या प्रकारची मृदा तयार होईल तर याच्यापासून वालुकामय प्रकारची मृदा तयार होईल, म्हणजेच सँडी सॉइल तयार होईल. बेसिक प्रकारची जर मृदा असेल यापासून कोणती मृदा तयार होईल तर याच्यापासून चिकन मृदा तयार होईल किंवा याला आपण म्हणतो क्ले. आपल्याला हे शब्द आता वारंवार येतील. वालुकामय, चिकन किंवा पोयटा. पोयटाला म्हटलं जातं सिल्ट, चिकन म्हणजे क्ले आणि वालुकामय म्हणजे सँड. ह्या गोष्टी तुम्ही आता हे शब्द तुम्हाला वारंवार लक्षात राहिलेच पाहिजेत. हे तुम्हाला पाठ करायलाच पाहिजे. वालुकामय म्हणजे काय असतं, वालुकामय मातीमध्ये pH कसा असेल, वालुकामय मातीचे कोणते कोणते गुणधर्म असतील. तर याची जर आपण उदाहरणं बघितली, ॲसिड रॉक ज्याचा pH कमी आहे आणि बेसिक रॉक
याचा pH जास्त आहे. तर बेसिक रॉकमध्ये कोणते खडक येतील? बेसाल्ट असेल किंवा चून खडक. बेसाल्ट सारखा हा बेसिक रॉकमध्ये येईल. आणि जेव्हा आपण ॲसिडिक रॉकमध्ये बघू तर ॲसिडिक रॉकमध्ये ग्रॅनाइट आणि सँडस्टोन, ग्रॅनाइट, सँडस्टोन हे जे घटक आहेत हे येतील ॲसिडिक. आणि सँडस्टोन आपण बघितलं सँड त्याच्यापासून कोणती मृदा तयार होती? वालुकामय. आणि बेसाल्टपासून आपण जे म्हणतो, तुम्ही तर ज्यावेळी आपण पुढे अभ्यास करू त्यावेळी आपल्याला येईल की बेसाल्टपासून याचा रंग काळा असतो, याच्यापासून तयार होते काळी मृदा, जे आपण काळी कापसाची मृदा म्हणतो, ब्लॅक कॉटन सेल. त्यासाठी कोणता कारणीभूत असतो? तर हा बेसाल्ट कारणीभूत असतो. त्यामुळं बेसाल्टपासून तयार होते काळी मृदा म्हणजेच चिकण माती, जे आपण याच्या आधी मुद्दा बघितला. ॲसिडपासून तयार होईल वालुकामय, सँडस्टोन किंवा ग्रॅनाइट. आणि जो इंटरमिडिएट आहे त्याच्यापासून डिओराइट किंवा अँडेसाइट हे 2 प्रकारचे खडक तयार होऊ शकतात. सिलिकाच्या प्रमाणावर प्रश्न विचारला आहे, त्यामुळं आपण सिलिकाचं प्रमाण तर माहीत पाहिजेच, पण त्याच्याबरोबर आपल्याला pH सुद्धा माहीत पाहिजे. ॲसिडचा pH असेल कमी, बेसिसचा pH असेल जास्त. तर ज्यावेळी आपण pH अभ्यासू त्यावेळी हा घटक आपण अभ्यासूच, पण तरीसुद्धा एकदा आपण नजरे घालून घेऊ की pH कसा असतो. ॲसिडचा जो pH आहे हा मृदेमध्ये जर 5.5च्या खाली गेला तर याला आपण मृदेचा pH म्हणतो ॲसिडिक. ज्यावेळी 6.5 ते 8पर्यंत असेल त्याला आपण म्हणतो न्यूट्रल. आणि हाच pH ज्यावेळी 8-8.5च्या पुढे जाईल त्याला म्हणतो अल्कलाईन. आणि 9च्या सुद्धा जर पुढे गेला तर त्याला म्हणतो हायली अल्कलाईन. पुन्हा बघा 5.5पर्यंत असेल, 5.5च्या खाली असेल तर ॲसिडिक, 5.5 ते 7पर्यंत असेल, 8पर्यंत असेल तर त्याला न्यूट्रल, 8 ते 9पर्यंत असेल तर अल्कलाईन. आणि त्याच्यापेक्षा जर जास्त झाला तर त्याला म्हणतो आपण हायली अल्कलाईन. ज्यावेळी आपण मृदेचे गुणधर्म अभ्यासू त्यावेळी हे सुद्धा अभ्यासू की समजा मृदा ॲसिडिक झाली आणि त्याच्यामध्ये आपल्याला पीक घ्यायचं आहे तर आपल्याला त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागेल? न्यूट्रलमध्ये करावं लागेल. मृदा अल्कलाईन झाली आणि त्याच्यामध्ये पीक घ्यायचं आहे कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागेल? न्यूट्रलमध्ये करावं लागेल. म्हणजे याचा pH वाढवावा लागेल, याचा pH कमी करावा लागेल. तर त्यासाठी काही घटक मृदेमध्ये ॲड केले जातात, मृदेवर काही प्रक्रिया केल्या जातात. त्याप्रमाणे यामध्ये घटक ॲड करून, जसं की लाईम ॲड करून याचं pH आपण वाढवू शकतो, त्याला बनवू शकतो न्यूट्रल. आणि याच्यामध्ये काही घटक ॲड करून, मळीसारखे घटक ॲड करून याचा pH आपण कमी करू शकतो आणि त्याचा pH करू शकतो नॉर्मल. त्यामुळं भविष्यात आपण ज्यावेळी पुढच्या लेक्चर्समध्ये सॉईलच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये हे अभ्यासू की कोणता घटक ॲड करून आपण मृदेचा pH कमी किंवा जास्त करू शकतो, ज्याचा वापर आपल्याला पीक उत्पादनासाठी होणार आहे. त्यामुळे pH हा घटक आपल्याला भविष्यात सुद्धा अभ्यास आहे. पण एक बेसिक तुम्हाला सायन्समध्ये सुद्धा अभ्यासला असेल आणि हे तर तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे की सॉईलचा pH 5.5 ते मागं 0पर्यंत असेल तर ॲसिडिक, 5.5 ते 8 असेल न्यूट्रल, 8 ते 9 अल्कलाईन, त्याच्या पुढं हायली अल्कलाईन. जे आपण यांचा अभ्यास करू. बघा हा जो दगड आहे हा आहे ॲसिडिक, हा आहे बेसिक आणि हा आहे इंटरमिडिएट. जे आपण बघितलं की कसा दगड असेल. याच्यापुढे आपण बघणार आहोत वेदरिंग म्हणजे काय? तर खडकाची झीज होणे याला म्हणतो आपण वेदरिंग. वेदरिंगमुळं काय होतं? वेदरिंगमुळं खडकाची झीज होते. म्हणजे ते भौतिक कारणांमुळे असेल, ती रासायनिक कारणांमुळे असेल किंवा ती जैविक कारणांमुळे असेल, खडकाची झीज होईल आणि या झिजेमधून पुन्हा याचं तुकडे पडतील, त्यातून मृदेची निर्मिती होईल. मग ज्या प्रकारचा खडक असेल त्या प्रकारची मृदा तयार होईल. त्यामुळे खडकांचं विदारीकरण आपल्याला कशासाठी अभ्यासणं महत्त्वाचं आहे? तर कोणती मृदा कशी तयार होईल आणि कोणत्या प्रकारचं विदारीकरण असेल. जॉग्राफीमध्ये सुद्धा यातला बराचसा भाग आपल्याला तुम्ही अभ्यासला असेल. पण कृषी संदर्भात आपल्याला काय महत्त्वाचं आहे की ज्या प्रकारचा खडक असेल, ज्या प्रकारचं पॅरेंट मटेरियल असेल, ज्या प्रकारचा मूळ खडक असेल त्या प्रकारची मृदा तयार होईल. बेसाल्टपासून तयार होणारी मृदा ही काळी कापसाची मृदाच असेल. जे आपण खडकाचं विदारीकरण अभ्यासू, हे विदारीकरण 3 भागामध्ये विभागलेलं आहे. याच्यामध्ये पहिला मुद्दा येईल भौतिक किंवा फिजिकल वेदरिंग. दुसरा मुद्दा येईल रासायनिक
किंवा केमिकल वेदरिंग. आणि तिसरा मुद्दा येईल जैविक किंवा बायोलॉजिकल वेदरिंग. आता प्रत्येक घटक अभ्यासताना या घटकामध्ये पुन्हा उपघटक येतील की भौतिक वेदरिंग जे होणार आहे, भौतिक विदारीकरण जे होणार आहे, मग फिजिकल वेदरिंग जे होणार आहे, त्यामध्ये काय होऊ शकतं. जे भौतिक घटक जे परिणाम करते म्हणजे वारा असेल, तापमान असेल किंवा लाटा असतील, सूर्यप्रकाश असेल, हिमनदी असेल, हे सगळे घटक भौतिक घटक जेव्हा परिणाम करतील त्यावेळी होईल भौतिक विदारीकरण. त्यानंतर जेव्हा रसायनांचा परिणाम होईल म्हणजे रासायनिक घटनांमुळे जसं सोल्युशन होईल, कार्बोनेशन होईल, हायड्रेशन होईल, ह्या वेगवेगळ्या घटकांमुळे ज्यावेळी विदारीकरण होईल त्याला आपण म्हणू रासायनिक विदारीकरण. आणि मनुष्य, वनस्पती, कीटक, प्राणी यामुळे जे विदारीकरण होईल त्याला आपण म्हणू जैविक किंवा बायोलॉजिकल वेदरिंग. सर्वात प्रथम आपण अभ्यासू भौतिकमध्ये एक्सफॉलिएशन. एक्सफॉलिएशन म्हणजे काय होतं. तुम्ही अनेक ठिकाणी कधी कोणी ट्रेकला गेला असेल, तुम्ही पाहिलं असेल की खडक असतात, खडकाच्या अशा खपल्या निघतात. वारंवार तापमान, पर्जन्य, हवा यांचा परिणाम होऊन खडकाच्या ज्यावेळी खपल्या निघतात त्याला आपण म्हणतो एक्सफॉलिएशन. एक्सफॉलिएशनमध्ये खडकामधून अशा वेगवेगळ्या लेअर निघत जातात आणि हळूहळू खडकाची झीज होते, ह्या लेअर निघतात, यांचं पुन्हा वेदरिंग होऊन याचं कन्व्हर्जन हळूहळू याच्यामध्ये पुन्हा सेंद्रिय द्रव्य मिसळतात आणि याचं कन्व्हर्जन होतं मातीमध्ये. त्यामुळं हा पहिला घटक एक्सफॉलिएशन. त्यानंतर ज्यावेळी हिटिंग अँड कुलिंग, समजा हा दगड आहे, हा वारंवार तापमान वाढतं आहे, तापमान वाढलं तर त्याच्यात काही गुणधर्म असतील तर तो प्रसरण पावेल, तापमान कमी झालं तर तो आकुंचन पावेल. प्रसरण आकुंचन याप्रमाणे त्याचं सारखं वारंवार त्याच्यामध्ये फरक होऊन तापमान आणि थंडावा म्हणजे हिटिंग आणि कुलिंग यामुळे त्याचं पुन्हा वेदरिंग होईल. त्याचे घटक, त्याचं प्रसरण आकुंचन झाल्यामुळे त्याचे घटक सेपरेट होतील आणि त्याचं वेदरिंग होईल. तिसरा मुद्दा आहे थाविंग आणि फ्रीजिंग. आता आपण जर 10वीपर्यंत आपण याला विज्ञानाला अभ्यासला असेल, पाण्याचं असंगत आचरण. पाण्याचं असंगत आचरण. पाण्याचं असंगत आचरण म्हणजे काय आहे, तुम्ही अभ्यासला असेलच. 0 ते 4 डिग्री सेल्सिअस ह्या दरम्यान पाणी नॉर्मल ॲक्ट करत नाही. तर समजा पाणी थंड होतं आहे, जर 4 डिग्रीकडून थंड होता होता 0 डिग्रीकडे चाललं आहे तर 4 डिग्रीपर्यंत पाणी आकुंचन पावत येतं. मात्र 4 डिग्रीपासून 0 डिग्रीपर्यंत जाताना पाणी प्रसरण पावतं. तेच ज्यावेळी पाणी 0 डिग्रीकडून 4 डिग्रीकडे वाढत चाललं आहे तर 4 डिग्री सेल्सिअसकडे जाताना मायनसपासून 0पर्यंत जाताना पाणी प्रसरण पावत आले. मात्र ह्यावेळी पाण्याचं काय होतं, आकुंचन होतं. याला आपण काय म्हटलं आहे विज्ञानात, पाण्याचं असंगत आचरण. तर या पाण्याच्या असंगत आचरणामुळं काय होतं, समजा हा दगड आहे, हा दगडामध्ये खड्डा तयार झाला, याच्यामध्ये पाणी साठेल. ज्यावेळी थंडावा येईल किंवा फ्रीजिंग होईल हे पाणी थंड होईल, पण 4 डिग्री सेल्सिअसला हे पाणी प्रसरण पावेल, त्यामुळे खडकाला हे तडा देईल, पाणी आतमध्ये जाईल. पाणी आतमध्ये गेल्यानंतर पाणी थंड होईल, त्याचं फ्रीजिंग होईल. पुन्हा ज्यावेळी ते उष्णतेने गरम व्हावं लागेल त्यावेळी 4 ते परत 0 ते 4 परत ते फ्रीज होईल. त्यामुळे फ्रीजिंग आणि कुलिंग, फ्रीजिंग आणि हिटिंग यामुळं त्यात प्रसरण आणि आकुंचन, हे पाण्याच्या प्रसरण आकुंचनामुळे दगडामध्ये क्रॅक होत जातील, जे आपण वर उदाहरण बघितलं. पाण्याच्या असंगत आचरणामुळे अशा प्रकारे भौतिक विदारीकरण होऊ शकतं. आता आपण तुम्ही जर जॉग्राफी अभ्यासला असेल त्यामुळे तुम्ही हिमनद्यांमुळे होणारं विदारीकरणसुद्धा अभ्यासलंच असेल. जसं की त्याच्यामुळे मोरेन्स तयार होतात किंवा एस्कर्स तयार होतात, ड्रमलिन किंवा मग हॉर्न तयार होतात. हे सर्व हिमनदी म्हणजे एक पाण्याचाच प्रवाह असतो, मात्र याचं वाहण्याचा वेग अतिशय संथ असतो आणि हे पाणी द्रव स्वरूपात नाही तर हे पाणी स्थायू स्वरूपात वाहत असतं. त्यामुळं त्याचं प्रचंड वजन असतं. ते प्रचंड वजनामुळं हे सर्व झीज करत जातं, याच्यापासून मोरेन वगैरे तयार होतात. हा आहे भौतिक विदारीकरणाचा एक प्रकार. सोबतच रॅपिड्स किंवा घळ्या असतील, धावत्या असतील, तुम्हाला झरे माहिती असतील, किंवा जर तुम्ही डोंगरदऱ्यामध्ये फिरायला गेलात तर त्यामुळे तुम्ही असं पाहिलं असेल की
पाण्याचा जो प्रवाह असतो तिथं प्रचंड दगडगोटे असतात, प्रचंड दगडगोटे गुळगुळीत झालेले असतात. किंवा मग तुम्ही रांजण खळगे बघितले असतील तिकडं पारनेरजवळ, तर अशा ठिकाणी सुद्धा प्रवाहांमुळे यांचं खडकांचं विदारीकरण होतं. हा सुद्धा कशाचा प्रकार आहे तर भौतिक विदारीकरणाचाच प्रकार आहे. पुढं हवेमुळे सुद्धा खडकाचं विदारीकरण होतं. प्रचंड हवेमुळे हवेचे कण सोबत धुळीचे कण खडकाला घासत राहतात. त्यामुळं इथं असे बऱ्याच प्रदेशामध्ये आपण पाहतो की असे सुंदर सुंदर स्ट्रक्चर तयार होतात. जर आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला पाहायचं असेल तर राजगडला असेल, रतनगडला असेल, अशा किल्ल्यांवर नेडं तयार होतं. नेडं म्हणजे काय, वाऱ्याच्या प्रेशरमुळं डोंगराचा जो खडकाळ भाग आहे या खडकाळ भागामध्ये अशा प्रकारचं छिद्र तयार होतं, जे सुईच्या जो आपण नाक म्हणतो त्याला नेडं म्हणतात, त्या नेड्यासारखं दिसतं. हे भौतिक विदारीकरणाचा प्रकार आहे. तुम्हाला भौतिक विदारीकरण जरी अभ्यासाचं आहे, तुम्ही सह्याद्रीमध्ये जरी फिरायला लागला तरी तुम्हाला प्रचंड प्रमाणात हे भौतिक विदारीकरणाचे उदाहरणं मिळतील. जसं की तुम्ही कधी हरिश्चंद्रगडला गेला तिथं तुम्ही कोकणकडा बघाल तर तो कॉन्केव्ह शेपमध्ये खालून येणाऱ्या वाऱ्यामुळे त्याचं प्रचंड विदारीकरण होईल. तो कॉन्केव्ह म्हणजे असा हा जो कडा कट झालेला कडा आहे, विदारीकरण होऊन 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 या कड्याचा आकार आत्ता अशा प्रकारचा झालेला आहे. त्यामुळे तुम्ही जर विदारीकरण इथं पाहायचं असेल तुम्हाला तर तुम्ही सह्याद्रीमध्ये फिरून सुद्धा भौतिक विदारीकरणाचे अनेक उदाहरणं बघू शकता. जसं राजगडला इथं जवळच राजगडचं नेड आहे. त्याच्यासोबत हे वाऱ्यानंतर समुद्राचे काही विदारीकरणाचे लाटांमुळं समुद्रामध्ये विदारीकरण होतं. जसं की स्टॉक तयार होतो किंवा स्टंप तयार होतो, गुहा तयार होतात. आयोग भूगोलाला या संदर्भात प्रश्न विचारतं. यातूनच पुन्हा वाळू तयार होते आणि या खडकाचं विदारीकरण होतं. तर हे भौतिक विदारणाचे प्रकार कोणते कोणते, एक्सफॉलिएशन, हिटिंग अँड कुलिंग, फ्रीजिंग अँड थॉईंग, त्यानंतर विंडमुळे होणारं म्हणजे वाऱ्यामुळे होणारं, हिमनदीमुळे होणारं, वाहत्या झऱ्यांमुळे होणारं म्हणजे रॅपिड्समुळे होणारं, त्यानंतर लाटांमुळे होणारं, हे सगळे भौतिक विदारीकरणाचे प्रकार आहेत. त्यानंतर दुसरं आहे रासायनिक विदारीकरण. ज्यावेळी रासायनिक अभिक्रिया होते, रासायनिक अभिक्रियेमुळे ज्यावेळी विदारीकरण होतं तर त्याला म्हटलं जातं रासायनिक विदारीकरण. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आहे सोल्युशन. तुम्ही जर 10वीपर्यंत विज्ञानाला अभ्यासला असेल तर त्यात असं म्हटलं जातं की पाणी सगळ्यात चांगलं सॉल्वंट आहे, युनिव्हर्सल सॉल्वंट आहे. म्हणजे जगातल्या सगळ्यात बेस्ट सॉल्वंट कोणतं असेल, कुठलं द्रव्य असेल तर ते आहे पाणी. सोल्युशनमुळे काय होतं, म्हणजे पाणी सगळ्या याच्यात आयडियली काम करतं. ज्यावेळी पाण्याचं डिझॉल्युशन होतं, पाणी डिझॉल्व झाल्यामुळे जे होतं त्याला म्हटलं जातं सोल्युशन. याच्यामुळे सुद्धा खडकाचं विदारीकरण होतं. दुसरं आहे कार्बोनेशन. ह्याच्या शब्दात झालं कार्बन. कार्बन आल्यामुळे काय होतं, ज्यावेळी बायकार्बोनेटचं लिचिंग होईल, बायकार्बोनेट्स जमिनीमध्ये लिचिंग म्हणजे काय, ज्यावेळी त्यांचा निचरा होईल, निचरा झाल्यामुळे ज्या प्रकारचं विदारीकरण होईल त्या विदारीकरणाला म्हटलं जातं कार्बोनेशन. बायकार्बोनेटचं लिचिंग झाल्यामुळे होईल बायकार्बोनेशन. पुढचा घटक आहे ऑक्सिडेशन. तुम्हाला ऑक्सिडेशनचं सोपं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं, तुम्ही जो गंज लागलेला बघता, एखाद्या वस्तूला गंज लागतो, तो कशामुळे लागतो तर पाणी आणि ऑक्सिजन याच्या संपर्कात आल्यामुळं त्याचं ऑक्सिडेशन होतं लोखंडाचं, आणि त्यापासून तयार होतं गंज, रस्टिंग म्हटलं जातं. तर याच्या आयनच्या किंवा लोहाच्या कणांवर ज्यावेळी इफेक्ट होईल, O2 म्हणजे ऑक्सिजन आणि H2O यांचा परिणाम ज्यावेळी Fe2++ वर होईल त्यावेळी त्याला काय म्हटलं जाईल आपल्याकडं ऑक्सिडेशन म्हणजेच गंज लागणे किंवा रस्टिंग होणे. त्याचप्रमाणे समजा खडकामध्ये जर लोहाचं प्रमाण असेल, त्याचा संपर्क जर ऑक्सिजन आणि पाण्याबरोबर आला तर त्याचं रस्टिंग होईल, त्याप्रमाणे त्याचं डिग्रेडेशन होईल, त्याची झीज होईल, ते जाईल रासायनिक विदारीकरणामुळे, त्याला म्हटलं जाईल ऑक्सिडेशन. आणि याच्याच बरोबर वेगळं, ज्यावेळी यांचं लिचिंग होईल,
ज्यावेळी या Fe2++चं लिचिंग ऑफ आयनचं ज्यावेळी लिचिंग होईल त्याला म्हटलं जाईल रिडक्शन. ज्यावेळी O2 आणि H2 बरोबर येईल त्यावेळी म्हटलं जाईल ऑक्सिडेशन. ज्यावेळी त्यांचं Feचं म्हणजेच आयन Fe म्हणजे फेरसचं ज्यावेळी रिडक्शन होईल त्याचं लिचिंग होईल त्यावेळी त्याला म्हटलं जाईल रिडक्शन. त्यानंतर तिसरा आहे पाचवा आहे हायड्रेशन. हायड्रेशनमध्ये काय होईल, ज्यावेळी एखादं स्ट्रक्चर आहे, मिनरल स्ट्रक्चर आहे, समजा एक खडक आहे, कार्बनचं खडक आहे समजा, त्याच्यामध्ये ज्यावेळी पाणी साठलं जाईल तर पाणी जेव्हा त्यामध्ये हे होईल आणि त्याचं द्रावण तयार करेल त्याला म्हटलं जाईल हायड्रेशन. हे झाले 5 प्रकार. पुन्हा 6वा प्रकार जे आपण ते डिपॉझिशन. डिपॉझिट होणे म्हणजे काय, एका ठिकाणी जमा होणे, एकत्र जमा होणे. ज्यावेळी कोलॉइड्स म्हणजे छोटे छोटे घटक ज्यावेळी जमा होतील, कोलॉइड्स जमा झाल्यामुळे जे विदारीकरण होईल त्याला म्हटलं जाईल डिपॉझिशनल वेदरिंग, जे केमिकल वेदरिंगचाच एक भाग आहे. सगळ्यात शेवटचा आहे हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिसमध्ये काय होईल, ज्यावेळी वॉटर मॉलिक्यूल आहेत यांचं ब्रेकडाऊन होईल आणि त्याचं जे कन्व्हर्जन आहे ते OH आणि O मध्ये होईल. म्हणजेच वॉटर मॉलिक्यूलचं म्हणजे H2Oचं ब्रेकडाऊन होईल आणि त्याचं कन्व्हर्जन होताना ते OH आणि O2 मध्ये होईल. तर त्यावेळी त्याला काय म्हटलं जाईल, हायड्रोलायसिस. H2Oचं कन्व्हर्जन OH+O2 मध्ये होतानाच त्याला म्हटलं जाईल हायड्रोलायसिस. पुढं तिसरा पार्ट आहे आपला जैविक विदारीकरण. आता इथं आपल्याला लक्षात येईल जैविक म्हणजे काय, जिथं जिथं बायोटिक फॅक्टर्स येतील, जिथं जिथं जीव येतील आणि जीवांमुळे जे विदारीकरण होईल त्याला म्हटलं जातं जैविक विदारीकरण. म्हणजे सजीवांमुळे जे जे विदारीकरण होईल, जसं टर्माइट्स असेल म्हणजे वाळवी असेल, मनुष्य असेल, वृक्ष असतील, यांच्यामुळे. जसं काही कीटक आहेत जे आपण मगाशी एक्सप्लोरेशन बघितलं, जर अशा ठिकाणी त्यांना अवेलेबल ॲटमॉस्फिअर तयार झालं, त्यांना ऑप्टिमम टेम्परेचर, ऑप्टिमम प्रेशर, ऑप्टिमम सगळं मॉइश्चर वगैरे मिळत असेल तर त्यावेळी ते जे विदारीकरण करतील त्याला म्हणायचं बायोटिक. किंवा मनुष्याची ॲक्टिव्हिटी आहेत म्हणजे खाणकाम असेल किंवा रस्ते बांधणी असेल, नांगरणी असेल, जमिनींचा शेतीसाठी पुनर्वापर करणं असेल, हे मनुष्याच्या ॲक्टिव्हिटीमुळे सुद्धा जे दगडांचं विदारीकरण होईल, जे आपण घाटमाथ्यांमध्ये किंवा घाट रस्त्यांवर पाहतो त्याला म्हटलं जाईल बायोलॉजिकल वेदरिंग. त्याचबरोबर ज्यावेळी वनस्पतींद्वारे बऱ्याचदा मोठमोठ्या वनस्पतींच्या मुळांमुळं खडकांना भेगा पडल्या जातील आणि भेगांमुळे त्या खडकाला चिर पडून पुन्हा त्यामध्ये पाणी जाईल किंवा वनस्पतीमुळं त्याला तिथं वाऱ्यामुळे तिथं पुन्हा त्यांना एक्सपोज होईल. ते एक्सपोज झाल्यामुळे त्यांचं विदारीकरण अजून वाढेल. याला म्हणू आपण बायोलॉजिकल वेदरिंग. तर हे 3 प्रकार आहेत वेदरिंगचे. त्यानंतर ज्यावेळी आपण भूपृष्ठाची रचना अभ्यासू तर भूपृष्ठामध्ये कंपोजिशन जर आपण जवळ याचं लक्षात घेतलं, भूपृष्ठाचा जर विचार केला आपण तर भूपृष्ठाचा विचार करता भूपृष्ठामध्ये सगळ्यात जास्त कोणता घटक असेल, भूपृष्ठामध्ये सगळ्यात जास्त कोणता घटक असेल तर तो आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन आपल्या भूपृष्ठामध्ये किती टक्के आहे, जवळपास 49.20%. भूपृष्ठ म्हणतोय मी म्हणजे अर्थ, जी जमीन आहे ह्या अर्थ क्रस्टमध्ये सगळ्यात जास्त कशाचं प्रमाण असेल तर ते आहे ऑक्सिजन, जे आहे 49.20%. त्यानंतर जर तुम्ही दुसरा हे बघितला तर आहे सिलिकॉन. सिलिकॉनचं प्रमाण किती असेल तर सिलिकॉनचं प्रमाण जवळपास
25.67% म्हणजे सिलिकॉनचा लागतो दुसरा नंबर 25.67% भूपृष्ठामध्ये आहे सिलिकॉन. सिलिकॉननंतर पुढचा मुद्दा कोणता आहे तर जे ॲल्युमिनियम आहे, जे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असेल, म्हणजे बॉक्साईड फॉर्मॅटमध्ये असेल, कोणत्या फॉर्मॅटमध्ये असेल, हे ॲल्युमिनियम आहे. ॲल्युमिनियम किती टक्के आहे? ॲल्युमिनियम आहे आपल्याकडे 7.5%, 7.5% आपल्याकडं ॲल्युमिनियम आहे. त्यानंतर लोह आहे किंवा फेरस आहे. फेरसचं पर्सेंटेज आपल्या भूपृष्ठामध्ये किती असेल तर ते 4.71%. हा, उतरत्या क्रमाने तुम्ही हे काही टेक्निक बनवू शकता, म्हणजे OSAFE किंवा लोह याला मराठीमध्ये कन्वर्ट करून तुम्ही त्याच्यावर हे बनवू शकता. महत्त्वाचा मुद्दा काय, आयोग असं विचारू शकतो, या गोष्टींवर जाऊ शकतो की सगळ्यात भूपृष्ठामध्ये उपलब्ध असणारं सगळ्यात मोठं घटक कोणतं आहे तर तो आहे ऑक्सिजन. उतरत्या क्रमाने सिलिकॉन, मग ॲल्युमिनियम, मग फेरस, त्यानंतर आहे कॅल्शियम. आणि कॅल्शियम नंतर सगळ्यात शेवटचा घटक आहे मॅग्नेशियम. तर कॅल्शियम किती टक्के आहे? कॅल्शियमचं प्रमाण आहे आपल्याकडे 3.49 म्हणजे जवळपास 3.5%. 3.49% हे कॅल्शियम आहे. आणि आपल्याकडे मॅग्नेशियम आहे 1.93, हे कमी आहे, 1.93% आपल्याकडे मॅग्नेशियम. याच्यापेक्षा सुद्धा काही घटक कमी असू शकतात, पण आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे हे आहेत की ऑक्सिजन किती आहे, जवळपास 49.20 म्हणजे अर्धा जवळपास क्रस्टमध्ये ऑक्सिजन आहे. त्यानंतर सिलिकॉन आहे 1/4, त्यानंतर कमी कमी होत ॲल्युमिनियम 7.5%, फेरस किंवा लोह आहे 4.71%, कॅल्शियम आहे 3.49% आणि मॅग्नेशियम आहे 1.93%. जर आत्ता जे आपण सगळं अभ्यासलं याच्यावर आयोगानं याच्या आधी pHवर प्रश्न विचारलेले आहेत भरपूर, म्हणजे आयोगानं आतापर्यंत 4 ते 5 प्रश्न pHवर विचारले आहेत. त्यातले 3 प्रश्न आपण बघू. आयोगानं 2012ला प्रश्न जो आपण मागे डिस्कस केला, आयोगानं 2012ला विचारले की 65% जास्त सिलिका पेक्षा जास्त जर सिलिका असेल तर अशा मृदेला काय म्हणायचं. आयोगाचा 2012चा पेपर सांगतो आपल्याला की हे गोष्टी आपल्याला पाठ करायला पाहिजेत, ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. तर अशा मृदेला आपण काय म्हटलंय, ॲसिडिक. हेच प्रमाण जर 55% खाली आलं तर 45 ते 55% खाली जर आलं तर आपण त्याला काय म्हटलंय, बेसिक. आणि त्याच्यामध्ये राहिलं तर त्याला काय आपण म्हटलंय, इंटरमिडिएट. त्याचबरोबर आयोग पेपर क्वेश्चन कसे रिपीट करतो. जर तुम्ही 2017 आणि 19चा पेपर जर अभ्यासला तर दोन्ही पेपरमध्ये एक प्रश्न कॉमन आहे. कॉमन म्हणजे किती कॉमन आहे, आयोगाने वर्ड टू वर्ड, ऑप्शन टू ऑप्शन आहे तसा प्रश्न उचलला आहे. आपला जो प्रश्न आहे 6.5% कमी समूह असणाऱ्या मृदेला डॅश डॅश म्हणतात. 6.5% कमी समूह असणाऱ्या मृदेला 5 मृदेला काय म्हणतात. तर आपण बघितले जर तुमचा pH 7च्या खाली आला, 6.5च्या खाली आला तर त्याला आपण म्हटलो ॲसिडिक. हा जर 6.5 ते 7, 7.5, 8पर्यंत जरी गेला तरी 7.5, 8पर्यंत गेला त्याला म्हटलं आपण न्यूट्रल. आणि त्याच्यावर जर गेला तर आपण त्याला म्हटलंय अल्कलाइन. जुने प्रश्न का अभ्यासायला पाहिजेत याचं एक आयडियल उदाहरण आहे. आयोग फक्त कन्सेप्टच नाही, आयोग आहेच्या तसे प्रश्न आयोगाने उचललेले आहेत. अगदी पर्यायांचे आयोगाने पर्यायांमध्ये सुद्धा पहिल्यांदा अल्कली असेल, मग ॲसिडिक असेल, मग बेसिक असेल, हे सगळं आयोगाने आहे असं कॉपी करून दिलेलं आहे. त्यामुळे जुने प्रश्न का अभ्यासायला पाहिजेत हे याचं आपल्याला उत्तर मिळतं. आज आपण बघितलं मृदा निर्मिती करणारे घटक, खनिजे, त्याच्याबरोबर खनिजांचे प्रकार, अग्निज खडक म्हणजे काय, खडकांचे प्रकार. अग्निज खडक म्हणजे काय, वालुकामय खडक म्हणजे काय, म्हणजे गाळाचे खडक म्हणजे काय, मेटामॉर्फिक म्हणजे रूपांतरित खडक म्हणजे काय, त्याच्यासोबत pH म्हणजे काय, रॉक सायकल कसं काम करतं, ॲसिड रॉक्स म्हणजे काय, बेसिक रॉक्स म्हणजे काय, आणि इंटरमिडिएट रॉक्स म्हणजे काय. त्यानंतर खडकांचं विदारीकरण होतं. मग विदारीकरण कुठल्या प्रकारे होतं ते 3 प्रकारे होतं, भौतिक विदारीकरण, रासायनिक विदारीकरण, जैविक विदारीकरण. आता हे 3 जे घटक आहेत, भौतिक, रासायनिक आणि जैविक, हे आपल्याला
अनेक ठिकाणी येत आहेत पुढं. म्हणजे तुम्ही ज्यावेळी मृदेचा अभ्यास कराल किंवा आपण शेतीच्या ह्याच्यात सुद्धा ज्यावेळी पुढे जाऊ त्यावेळी आपल्याला भौतिक, रासायनिक, जैविक हे घटक पुढं वारंवार येणार आहेत. त्यामुळं हे महत्त्वाचे घटक लक्षात ठेवून याच्यामध्ये पुन्हा उपघटक जसं भौतिकमध्ये एक्सफोलिएशन वगैरे, हिमनद्यांद्वारे फ्रेझिंग, थॉविंग, कुलिंग, रासायनिकमध्ये सोल्युशन, कार्बोनेशन, डिपॉझिशन, हायड्रोलायसिस वगैरे, आणि जैविकमध्ये सजीवांद्वारा, मानवाद्वारा, वनस्पतींद्वारे हे सगळे घटक अभ्यासले. आणि शेवटी आपण बघितलं की कोणता घटक किती महत्त्वाचा आहे. म्हणजे अर्थ क्रस्टमध्ये सगळ्यात जास्त घटक कोणता आहे, त्यानंतर सगळ्यात कमी घटक कोणता आहे. त्यामुळं त्याप्रकारे आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे. हे जी फॅक्च्युअल डाटा आहे जसं की pH, सिलिकाचं पर्सेंटेज आणि भूपृष्ठाची रचना, हे सगळं आपण पाठ करून घ्यायला पाहिजे. यानंतर आपण पुढच्या याच्यामध्ये जमिनीचा उभा छेद आणि जमिनीचे भौतिक गुणधर्म सुरू करू. धन्यवाद.